नमस्कार. वंदे मातरम. मी हर्षल देव. आज पेनांगमध्ये आहे, म्हणजे मलेशियामध्ये आहे. मलेशियाच्या पेनांग शहरामध्ये आहे. खरं तर मलेशिया, सिंगापूर किंवा आपल्या भारताच्या पूर्वेकडील देश म्हटलं ना, की सगळ्यात पहिला ज्यांचं स्मरण होतं, ज्यांची पहिला सगळ्यात आठवण येते, ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस आणि त्यांची आझाद हिंद फौज किंवा इंडियन नॅशनल आर्मी. खरं तर इंडियन नॅशनल आर्मीच्या सैनिकांच्या शौर्याने, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही पूर्वेकडची सगळी भूमी. आणि आज पेनांगमध्ये उभं राहून हा व्हिडिओ बनवायचं एक विशेष कारण आहे. कारण जर्मनीवरून सुभाषबाबूंची सबमरीन जी निघाली, यांचे जर्मन सैन्याचं किंवा हिटलरचं साह्य घेऊन, ते जे पूर्वेकडे आले तिकडे त्यांना ज्या ठिकाणी कलेक्ट करण्यात आलं जॅपनीज सैनिकांकडून, ते म्हणजे पेनांग. म्हणजे जर्मनीचं कील ते पूर्वेकडील हे मलेशियाचं पेनांग, हे दोन बेटं किंवा हे दोन पोर्ट, नेव्हल पोर्ट हे फार 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 महत्त्वाचे. इंडियन नॅशनल आर्मीने पुढे काय शौर्य करून ठेवलं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण पेनांगमध्ये त्यांचे एक हेडक्वार्टर्ससुद्धा होतं. खरं तर ते हेडक्वार्टर्स जे आहे, तो जो ग्राउंड आहे होसो क्योका ग्राउंड, खरं तर एक पेपर यायचा, न्यूजपेपर यायचा, त्याच्या माध्यमातून मला त्या ग्राउंडचं नाव मिळालं. किंवा नितीन शास्त्री सरांशी सुद्धा बोलताना त्यांनी मला एक सांगितलं होतं की हर्षल, इकडे एक ग्राउंड आहे, फार मोठं ग्राउंड आहे, ऐतिहासिक ग्राउंड आहे. तिकडे एक इमारत आहे जी नंतर शाळेच्या रूपात त्याचा वापर सुरू झाला, पण ती इंग्रजांनी बांधलेली इमारत आहे. पण त्यांना काहीचं त्या ग्राउंडचं नाव काही आठवत नव्हतं. त्याच्याकडे फोटोजही होते, पण या ऐनवेळी त्यांना ते फोटोज कुठे सापडत नव्हते. त्यामुळे नेटवर सर्च करत असताना मला एक पेपर कटिंग मिळालं. त्यामध्ये एक ग्राउंडचं नाव मिळालं, होसो क्योका ग्राउंड. सो ते खरं तर इथून फार लांब आहे, तिथे जाऊ शकलो नाही, ते तुम्हाला दाखवू शकलो नाही. पण तशीच एक ऐतिहासिक वास्तू किंवा एक ऐतिहासिक स्मारक माझ्या मागे तुम्ही पाहत आहे. खरं तर इंग्रजांच्या विरुद्ध आपण लढलो, पण इंग्रजांनीच बांधलेलं हे ऐतिहासिक स्मारक द्वितीय विश्वयुद्धाच्या निमित्ताने त्यांच्या सैनिकांना अर्पण त्यांनी केलेलं हे व्हिक्टोरिया स्मारक आहे, व्हिक्टोरिया मेमोरियल आहे, व्हिक्टोरिया हे क्लॉक टॉवर आहे. सो ह्याच्यासमोर उभं राहून मला आज तुमच्याशी बोलावं असं वाटतं. नेताजी सुभाषचंद्र बोस आपण म्हटलं तर त्यांना INA जी हँडओव्हर करण्यात आली ती सिंगापूरमध्ये, सिंगापूरच्या कॅथे बिल्डिंगमध्ये आपण जाऊन तिथेही आपण बोलणार आहोत, जिकडे सुभाषबाबूंचं एक ऐतिहासिक असं भाषण झालं आहे. तिथे एक INAचं स्मारकसुद्धा आहे, जे जॅपनीज सैनिकांनी बांधलं होतं. परत ब्रिटिशांनी जेव्हा सिंगापूर परत घेतला आपल्या अधिपत्याखाली, तेव्हा ते स्मारक त्यांनी उद्ध्वस्त केलं आणि नंतर इंडियन नॅशनल आर्मीने पुन्हा एकदा तिकडे नवीन स्मारक बांधलेलं आहे. मागच्या वेळेला मी तुम्हाला दाखवलं होतं, यावेळेला काही दिवसांनी पुन्हा एकदा तिकडे जाऊन तिकडे या विषयावर पुन्हा एकदा बोलेल. तर पेनांगमध्ये सुभाषबाबूंना कलेक्ट करण्यात आलं होतं, जे सबमरीनने आले होते तिथे. आणि इथे त्या ग्राउंडवर त्यांचं फार मोठं आणि फार ऐतिहासिक असं एक भाषण झालं होतं. पेनांगविषयी म्हणाल तर इथे जॅपनीज सैनिकांचं, इथे तमिळ भाषिक लोक, खरं तर भारतीय वंशाचे लोक फार आहेत, जे इकडे व्यवसायानिमित्त आले, जे इकडे नोकरीनिमित्त आले, काही डॉक्टर्ससुद्धा इकडे आले होते. सो सुभाषबाबूंचं ते भाषण ऐकून अनेक लोक त्या आझाद हिंद सेनेमध्ये, आझाद हिंद फौजेमध्ये सामील झाले आणि त्याची भली मोठी सेना झाली. खरं तर त्याचा पूर्व इतिहास जर आपण पाहायला गेलं तर 1940मध्ये जेव्हा सावरकर आणि सुभाषबाबूंची भेट आपल्या सावरकर सदनामध्ये, दादरच्या सावरकर सदनामध्ये झाली, ती या सगळ्यांची पार्श्वभूमी आहे. तिकडे सावरकरांनी त्यांना रासबिहारींची पत्र दाखवली आणि सांगितलं की तुम्ही रासबिहारांना जाऊन भेटा आणि त्यांनी आधीच तिकडे स्थापन करून ठेवली INA, इंडियन नॅशनल आर्मी किंवा इंडियन इंडिपेंडन्स लीग, याचं नेतृत्व तुम्ही करा. आणि त्या हिशोबाने किंवा रासबिहारींशी संपर्क करून ते दादरवरून निघाले, परत कलकत्त्याला गेले आणि तिथून त्यांनी ब्रिटिशांच्या हाती तुरी देऊन जे तिकडून ते पळाले, ते चालत किंवा काही ठिकाणी गाडीचं सहाय्य घेऊन किंवा अनेक लोकांशी संपर्क साधत ते लपतछपत ब्रिटिशांशी ते जर्मनीला पोचले. आणि जर्मनीला पोचल्यानंतर तिकडे त्यांची भेट हिटलरची झाली, जिथे त्यांनी हिटलर आणि रशियाशी संगनमत करून त्यांचं साह्य मागितलं. कशासाठी? तर आपल्या सैनिकांच्या किंवा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. आणि त्यांनी अर्थातच ते साह्य केलेलं आहे. पुढे जाऊन पुढे ते इथे ईस्टर्न साईडला आले आणि ईस्टर्न साईडला आल्यानंतर सिंगापूरमध्ये त्यांनी रासबिहारी बोसांकडून इंडियन नॅशनल आर्मीचं नेतृत्व स्वीकारलं. आणि पुढचा इतिहास तर आपल्याला माहिती आहे. मी काल परत एक वेगळ्या ठिकाणी होतो, लंका वे मध्ये. तिकडचे जे जंगल पाहिले, तिथले जे घनघाट, म्हणजे ते रोड, आणि आता तिथे रोड झालेले आहेत, पण त्या काळामध्ये त्या सैनिकांनी किती हालअपेष्ट सोसले असतील. लपतछपत जायचं इंग्रज सैनिका म्हणून, कितीतरी सैनिक मारले गेले, कितीतरी सैनिक जखमी झाले. आणि त्याचं फलित म्हणजे आपल्याला मिळालेलं
आजचं स्वातंत्र्य. खरं तर इथे आल्यावर अनेक गाणी स्मरतात. कदम कदम बढायाजा असेल, मार्चिंग सॉन्ग असेल त्यांचं, किंवा सुभाष जी वो जान हिंद आ गए, हे गीत स्मरतं. आणि त्याचसोबत स्मरतं ते वंदे मातरम. सुभाषचंद्र बोस जेव्हा पूर्वी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचे अध्यक्ष होते, तेव्हा काँग्रेसच्या विचारधारणेच्या खाली येऊन त्यांनी वंदे मातरमला काहीसा विरोध केला होता, किंवा विरोध नाही म्हणणार मी, पण वंदे मातरमची काटछाट करायची, काही आपल्याला सोयीस्कर एवढाच भाग घ्यायचा, असं सुभाषबाबूंच्या तेव्हा मनात होतं. पण पुढे काँग्रेसची नीती बघून ते जेव्हा काँग्रेसमधून निघाले आणि पुढचा सगळा इतिहास घडला, तेव्हा त्यांनी जाहीरपणे वंदे मातरमचा पुरस्कारही केलेला आहे. सिंगापूर रेडिओवर वंदे मातरम अनेकदा वाजवलं गेलं आहे आणि याची साक्ष आहे सिंगापूर, किंवा हा जो प्रदेश आहे. आज मला फार आनंद होतोय की जी भूमी आपल्या पूर्वजांच्या पदस्पर्शाने, आपल्या पूर्वजांच्या शौर्याने पावन झाली, तिकडे उभं राहून आज मी तुमच्याशी या विषयावर बोलतो. आणि वंदे मातरमच्या निमित्ताने वंदे मातरमचं 150वं वर्ष सुरू झालं आहे. ज्या वंदे मातरमने अवघा देश एक राष्ट्र म्हणून उभा केला, एक राष्ट्र म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये ती भावना जागृत केली, ते वंदे मातरम गाऊन आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या वतीने सुद्धा या सैनिकांना इथे वंदन करण्याची माझी फार इच्छा आहे. इथे वंदे मातरम गातो, आईला वंदन करतो, सुभाषचंद्र बोसांना वंदन करतो, आणि रासबिहारी बोसांना आणि या सर्व सैनिकांना वंदन करतो. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, सस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम, शुभ्रजोत्स्नां पुलकितयामिनीं, कुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं, सुहासिनीं सुमधुरभाषिणीं, सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरम्. कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि भुजैर धृत कर करवाले, अबला के नुमाए तो भले, बहुबल धारिणीं नमामि तारिणीं, रिपुदल वारिणीं मातरम, वंदे मातरम. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदि, तुम्ही मर्म, त्वं हि प्राणाः शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती, तुम्हारे प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे, वंदे मातरम. त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणीं, कमला कमलदल विहारिणीं, वाणी विद्या दायिनीं, नमामि त्वां, नमामि कमलाम् अमलाम्, अतुलां सुजलां सुफलां मातरम्, श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां, धरणीं भरणीं मातरं, वन्दे मातरम्, वन्दे मातरम्. भारत माता की जय. पुढे या 2-3 दिवसांमध्ये आपण मलेशियामध्ये, उद्या मी कोलालंपूरला आहे, तिथे सुद्धा इंडियन कल्चर सेंटरशी माझं बोलणं झालं काही 2-3 दिवसांपूर्वी. तिकडे जाण्याचा प्रयत्न करेल. तिकडे तर सुभाषबाबूंचं एक स्कल्पचर आहे, तिकडे एक मूर्ती आहे सुभाषबाबूंची, त्याच्यासमोर वंदे मातरम गाण्याचा माझा प्रयत्न असेल, त्यांचा इतिहास तिकडे सांगण्याचा तुम्हाला माझा प्रयत्न असेल. त्याचसोबत काही दिवसांनी मी पुढे सिंगापूरला जाणार आहे माझ्या कामानिमित्त. सो तिथे एक स्मारक आपलं INAचं, त्याचसोबत कॅथे ऑडिटोरियमवर जाऊन ज्या ठिकाणावरून सुभाषबाबूने ते ऐतिहासिक भाषण केलं आणि चलो दिल्लीचा नारा दिला, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा माझा एक प्रयत्न असणार आहे की आपल्यासमोर आज संपूर्ण विषय, आज थोडक्यात मांडला, आज एक 10-12 मिनिटात मांडला आहे, पण त्या दिवशी संपूर्ण विषय सविस्तर मांडण्याचा माझा प्रयत्न असेल.
धन्यवाद. वंदे मातरम. पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो की वंदे मातरमचं 150वं वर्ष आहे. सगळीकडे ते वर्ष हर्षोल्लासात साजरं होऊ द्या. आपल्या घरापासून त्याची सुरुवात होऊ द्या. आपल्या घरात जेवढे आपले लोक असतील, आपले नातेवाईक असतील, आपले मेंबर्स असतील, त्या सगळ्यांना सांगा हे वंदे मातरमचं 150वं वर्ष आहे. भेटूया लवकरच. नमस्कार. वंदे मातरम. धन्यवाद.